मार्च 2020 पासून कोरोना परिस्थितीचा आपण सामना करत आहोत. या परिस्थितीचा सामना करत असताना शिक्षण क्षेत्रामध्ये अनेक नवीन बदलांना आपल्याला सामोरं जावं लागलं. त्या नवीन बदलांमधलाच अतिशय महत्त्वाचा बदल म्हणजे ऑनलाईन शिक्षणाचे जास्तीत जास्त पर्याय वापरणं आपल्यासाठी गरजेचं ठरलं. कोरोना परिस्थितीमध्ये मुलं शाळेपर्यंत पोहोचू शकत नव्हती. सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळायचे होते. जगण्याची जी एक सुरळीत पद्धती सुरू होती त्याच्यामध्ये कुठेतरी अडथळा निर्माण झाला होता. आणि या सर्व गोष्टींचा विचार करता प्रत्येक माणसाचं जीवन थांबलं नाही, त्याबरोबर शिक्षणही थांबलं नाही. कारण शिक्षणाने नवनवीन पर्याय समोर आणणं आणि मुलांना शिक्षण पोहोचवणं या गोष्टींना प्राधान्य दिलं. त्यापैकीच एक प्राधान्याची गोष्ट म्हणजे मुलांपर्यंत शिक्षण पोहोचवत असताना ऑनलाईन माध्यमाचा वापर तर आपण करतच आहोत, पण ज्यांच्याकडे ऑनलाईन माध्यम उपलब्ध नाहीत अशांसाठी शिक्षणाचे कोणते पर्याय निवडावेत, काय करावं, याच्यावर जे विचार मंथन होत गेलं आणि त्या विचार मंथनातून जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था पनवेल, जिल्हा रायगड येथील सन्माननीय प्राचार्य चंद्रकला ठोके मॅडम यांनी शिक्षकांशी संवाद साधण्यासाठी ऑनलाईन शिक्षण परिषदा सुरू करण्याचा निर्णय घेतला. सप्टेंबर पासून या ऑनलाईन शिक्षण परिषदा सुरू करण्यात आल्या. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था पनवेल, जिल्हा रायगड येथील सन्माननीय प्राचार्य चंद्रकला ठोके मॅडम यांनी शिक्षकांशी संवाद साधण्यासाठी एका पर्यायाची निवड केली आणि तो पर्याय होता ऑनलाईन शिक्षण परिषदा. ऑनलाईन शिक्षण परिषदांच्या माध्यमातून शिक्षकांशी संवाद साधताना मुलांचं शिकणं थांबू नये या गोष्टीचा प्राधान्याने विचार केला गेला. आणि हा विचार करत असताना ऑनलाईन शिक्षणाचे पर्याय कसे वापरले जावेत, ऑनलाईन शिक्षण ज्या मुलांपर्यंत पोहोचतंय, ऑनलाईनच्या माध्यमातून शिक्षक ज्या मुलांपर्यंत पोहोचतायत ते ऑनलाईन पर्यायानुसार शिकणं त्यांचं सुरू आहे, परंतु ऑनलाईन पर्याय ज्यांच्यासाठी उपलब्ध नाहीत अशांसाठी काय करावं हा विचारही पुढे आला आणि त्याच्यातून ऑफलाईन शिक्षणाचा पर्याय निवडणं गरजेचं वाटायला लागलं. मग या ऑफलाईन शिक्षणाच्या पर्यायामध्ये कोणकोणत्या पर्यायांचा विचार केला गेला, त्यातला एक सर्वात महत्वाचा पर्याय होता स्वाध्याय निर्मिती. स्वाध्याय निर्मिती करत असताना या परिस्थितीमध्ये मुलांच्या कडे जर स्वाध्याय शिक्षकाला पोहोचवायचे असतील तर त्या स्वाध्यायांची निर्मिती कशा पद्धतीने केली जावी, स्वाध्याय तयार करत असताना कोणकोणती काळजी घेतली जावी, या उद्देशाने जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था पनवेल, जिल्हा रायगड यांनी ऑफलाईन स्वाध्याय निर्मिती करताना कोणकोणती काळजी घ्यावी, शिक्षकांनी त्यासाठी कशा प्रकारचे प्रयत्न करावेत या संबंधाने शिक्षकांचं उद्बोधन म्हणा किंवा शिक्षकांना मार्गदर्शन करण्यात आलं, शिक्षकांशी संवाद साधण्यात आला आणि त्यातून शिक्षकांपर्यंत स्वाध्याय निर्मितीसाठी कोणत्या मार्गांचा तर या बाबी कोणत्या आहेत हे आपण समजून घेऊया. ज्यावेळी ऑफलाईन स्वाध्याय निर्मिती कशी करावी या संबंधाने शिक्षकांशी संवाद साधण्याची गरज निर्माण झाली, त्यावेळी या कार्यक्रमाची काही उद्दिष्ट निश्चित करण्यात आली आणि ती उद्दिष्ट होती स्वाध्यायाचं महत्त्व शिक्षकांना समजावून देणं, स्वाध्याय तयार करताना कोणकोणत्या बाबी विचारात घ्याव्या यावर विचार करणं आणि प्रभावी स्वाध्याय निर्माण करायचे असतील तर कोणती काळजी घ्यावी या संबंधाने विचार करणं, ही काही उद्दिष्ट निश्चित केली होती.
आता हे ऑफलाईन स्वाध्याय कोणासाठी होते? ऑनलाईन शिक्षण प्रक्रियेमध्ये ज्या मुलांना अडथळे होते अशांसाठी. तर हे अडथळे कोणते होते? काहींकडे स्मार्टफोन्स उपलब्ध नव्हते, काही विद्यार्थ्यांकडे. काही विद्यार्थ्यांच्या अशी परिस्थिती विद्यार्थ्यांच्या घरची होती की एक स्मार्टफोन आणि 2 भावंड शिक्षण घेणारी. त्यामुळे एकाच वेळी ही दोन्ही भावंड एका स्मार्टफोनवर ऑनलाईन शिक्षण घेऊ शकत नव्हते. नेट पॅकला कुठेतरी मर्यादा होत्या. ग्रामीण भागातली मुलं, ग्रामीण भागातले पालक, कोरोनामुळे रोजगारावर आलेल्या मर्यादा या गोष्टींचा विचार केला तर नेटपॅकच्या सुविधा नव्हत्या उपलब्ध. इंटरनेट कनेक्शन्सचे प्रॉब्लेम्स होते, रेंजचे प्रॉब्लेम्स, आणि त्यामुळे मुलांपर्यंत ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय प्रभावीपणे पोहोचू शकत नव्हता. जे पालक ग्रामीण भागातले आहेत ते स्वतःबरोबर त्यांचा स्मार्टफोन घेऊन जात होते. पर्यायाने मुलांकडे शिकण्यासाठी ऑनलाईन स्रोत उपलब्ध नव्हते. या पर्यायांचा विचार केला तर ऑफलाईन पर्यायाशिवाय दुसरा पर्याय शिल्लक राहत नव्हता या मुलांसाठी की ज्या मुलांकडे ऑनलाईन पर्याय उपलब्ध नाही. आणि म्हणून जर ऑफलाईन मुलांपर्यंत पोहोचायचं असेल तर स्वाध्याय हेच एक प्रभावी माध्यम सद्यस्थितीत उपलब्ध होतं. तो स्वाध्याय निर्माण करताना काय केलं पाहिजे याच्यावर आपण आता पुढे स्वाध्याय निर्मितीतून काय काय साध्य होणार होतं. आपण ज्यावेळी रेग्युलर शिक्षण प्रक्रियेत होतो त्यावेळी जो घटक, ज्या घटकावर आपण विद्यार्थ्यांशी संवाद साधत होतो किंवा अध्ययन अनुभव देत होतो, तो घटक विद्यार्थ्यांमध्ये त्याचं दृढीकरण व्हावं म्हणून स्वाध्याय मुलांपर्यंत आपण पोहोचवत होतो. जो घटक आपण शिकवलेला आहे म्हणूया किंवा त्याचा अध्ययन अनुभव दिलेला आहे म्हणूया, त्याच प्रक्रियेने आपण आताही जाणार आहोत, जेणेकरून 100% मुलंही त्यांच्यापर्यंत शिक्षण पोहोचणार आहे. जर रायगड जिल्ह्याचा विचार केला तर किमान 60% मुलं ऑनलाईन शिक्षण प्रक्रियेत आहेत. 40% मुलांना ऑफलाईन शिक्षणाचे पर्याय देणं गरजेचं होतं. आणि असं केलं असतं तर 100% मुलं शिक्षणाच्या प्रवाहात राहणार होती. म्हणून या 40% मुलांपर्यंत पोहोचणं आणि पर्यायाने 100% मुलांसोबत काम करणं हे या स्वाध्यायामुळे शक्य होणार होतं. स्वाध्याय ज्यावेळी मुलांपर्यंत जाणार होते त्या स्वाध्यायामध्ये शिक्षक मुलांच्या सोबत नसणार होते, कारण मुलं हे स्वाध्याय घरी सोडवणार होते. आणि त्यामुळे पालक स्वाध्यायासंबंधीच्या दिलेल्या सूचना वाचतील आणि मुलांना मार्गदर्शन करतील. या संबंधाने या स्वाध्यायामध्ये काही मार्गदर्शक सूचना देता येतील का याचाही विचार करणं गरजेचं होतं आणि करणं अपेक्षितही आहे. स्वाध्यायामुळे 100% विद्यार्थी शाळेपासून दुरावलेले असले तरी सुद्धा घरी राहूनही शिक्षण प्रक्रियेत सामावलेले आहेत का, अभ्यासाच्या सहवासात आहेत का हे पडताळणं या स्वाध्यायामुळे शक्य होणार होतं. विद्यार्थ्यांना स्वतः अध्ययन करण्याची सवय स्वाध्यायांमुळे निर्माण त्यांच्यामध्ये होणार होती आणि शिक्षणाच्या समान संधी मिळणार होत्या. इयत्ता 5वीचा वर्ग असेल, 5वीच्या वर्गासाठी निवडलेला स्वाध्याय, तयार केलेला स्वाध्याय ज्यावेळी 5वीच्या ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन्ही मुलांपर्यंत पोहोचत होता त्यावेळी त्यांना शिक्षणाच्या समान संधी आपण मिळवून देत आहोत ही एक भावना शिक्षक, पालक, विद्यार्थी सर्वांच्याच मनामध्ये यामुळे निर्माण होणार होती. आणि अध्ययन निष्पत्ती याच्यावर जो आपण आज सद्यस्थितीत भर दिलेला आहे की मूल ज्या पाठ्यपुस्तकात सुरुवातीला दिलेले आहेत त्या अध्ययन निष्पत्ती मुलांमध्ये निर्माण झालेत का हे पडताळणंही शक्य होणार होतं. अध्ययन निष्पत्ती आधारित स्वाध्याय निर्मितीमुळे मूल जरी शाळेपासून लांब असेल तरी सुद्धा शिक्षण प्रवाहात असल्यामुळे त्याच्यामध्ये त्या इयत्तेच्या कोणत्या अध्ययन निष्पत्ती बिल्ड झालेल्या आहेत हे आपल्याला या स्वाध्यायामुळे मोजता येणार होतं, मापन करता येणार होतं, तपासता येणार होतं. मग इतक्या गोष्टी जर आपल्याला महत्वाच्या किंवा बेनिफिट देणाऱ्या ठरत होत्या मुलांच्या शिक्षणाच्या संबंधाने
तर हा स्वाध्याय निर्माण करताना काही गोष्टी अतिशय बारकाईने आपण त्याच्याकडे लक्ष देणं किंवा त्या पद्धतीने स्वाध्याय निर्माण करणं गरजेचं होतं. आणि त्या बाबी म्हणजे क्रमबद्ध अध्ययन निष्पत्ती. जसं आपण म्हणतो की श्रवण, भाषण, वाचन, लेखन ही 4 क्षमता किंवा कौशल्य मुलांमध्ये बिल्ड करत असताना, डेव्हलप करत असताना श्रवणाचे अनुभव देणं, भाषण संभाषणाचे अनुभव देणं, वाचनाचे, लेखनाचे अनुभव देणं, हे जसं आपण क्रमबद्ध पद्धतीने करणार आहोत अशी क्रमबद्धता स्वाध्यायामध्ये राहते का? उदाहरणार्थ आपण गणितासारख्या विषयामध्ये जर बघायला गेलो तर मुलांना सर्वप्रथम संख्याज्ञान आलं पाहिजे. संख्याज्ञान येत असतानाच मग संख्यांवरील ज्या संख्यांची ओळख मुलांना झाली त्या संख्यांवर आधारित संख्यावरील क्रिया मुलं करू शकतात का हे पाहणं, म्हणजे ही जी क्रमबद्धता आहे, मुलांना संख्याज्ञान येणं आणि मग संख्यांवरील क्रिया येणं. तर स्वाध्यायामध्ये ती क्रमबद्धता पाळली जाते का याचा विचार स्वाध्याय निर्माण करताना करणं आवश्यक आहे. स्वाध्याय निर्माण केल्यानंतर मुलापर्यंत ज्यावेळी स्वाध्याय पोहोचणार आहे त्यावेळी त्या स्वाध्यायाच्या संबंधाने ज्या काही सूचना दिलेल्या आहेत त्या स्पष्ट असाव्यात, मुलाला कळणाऱ्या असाव्यात, मोजक्या भाषेत असाव्यात. या गोष्टींचंही पालन करणं आवश्यक असतं स्वाध्याय निर्माण करताना. मुलाचं शिकणं होतंय का, त्याच्यातून सेल्फ लर्निंग होतंय का, हेही स्वाध्याय तयार करताना पाहणं गरजेचं होतं किंवा असतं. मूल चित्र आणि प्रभावी शब्दांच्या माध्यमातून माहिती समजून घेण्याचा प्रयत्न करत असतं. मग लहान वर्गांसाठी जास्तीत जास्त चित्रांचा वापर केला गेलाय का, प्रभावी शब्दांचा वापर स्वाध्याय निर्मितीसाठी मोजके पण प्रभावी शब्द की जे वाचल्यानंतर मुलाला स्वाध्यायामध्ये दिलेल्या आशयाची स्पष्ट कल्पना येईल त्याचा वापर केला गेलाय का, करणं अपेक्षित आहे. स्वाध्याय सोडवत असताना त्याच्यामध्ये काही कोडी वापरता येतात का, मनोरंजनात्मक असा आनंददायी काही प्रकार आपल्याला स्वाध्यायामध्ये समाविष्ट करता येतो का, याचाही विचार स्वाध्याय निर्मिती करताना आपल्याला करावा लागतो. संयुक्त संकल्पनेचे विघटन या बाबीवरही आपण काय करावं लागतं, स्वाध्याय तयार करताना लक्ष केंद्रित करावं लागतं. म्हणजे समजा गणितामध्ये शाब्दिक उदाहरण आहे, त्या शाब्दिक उदाहरणामध्ये एकाच वेळी 2 किंवा 3 क्रियांचा उल्लेख केलेला आहे. म्हणजे शाब्दिक उदाहरणाची रचना अशी आहे की त्याच्यात मुलाला बेरीजही करावी लागते, वजाबाकीही करावी लागते किंवा गुणाकारही करावा लागतो. या तिन्ही क्रिया मिश्र स्वरूपात कराव्या लागत असतील तर अशा काही संयुक्त संकल्पना आहेत. त्या संबंधाने स्वाध्यायाचा प्रश्न निर्माण करताना काही विशिष्ट प्रकारे सोप्या भाषेत सूचना देता येतात का, याचाही विचार करावा लागतो. आणि ज्यावेळी मूळ स्वाध्याय सोडवणार आहे त्यावेळी त्याला पुढचा स्वाध्याय आपल्यापर्यंत पोहोचावा अशी त्याच्यामध्ये इच्छा निर्माण व्हावी. असा आधीचा स्वाध्याय आहे का, मनोरंजक, कमी क्लिष्ट असणारा, मुलाला त्याच्यातून तो सोडवताना आनंद वाटणारा, याचाही विचार आपल्याला करावा लागतो. आणि क्रिएटिव्हिटी हा भागही महत्वाचा आहे की अशा काही रचना आहेत का त्याच्यामध्ये की मुलाला त्याच्या मेंदूला चालना देतील आणि मुलाचा मेंदू तो स्वाध्याय सोडवताना गुंतलेला राहील. कारण मूल कधी शिकतं, ज्यावेळी त्याला त्याच्या मेंदूला आव्हान मिळतं आणि त्या आव्हान पूर्ण करण्याच्या प्रक्रियेमध्ये मूल ज्यावेळी गुंततं त्यावेळी ते नवीन माहिती शिकत जातं. तर या सर्व गोष्टींचा विचार स्वाध्याय तयार करताना करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर मानसिक कनेक्शन तयार करण्यासाठीच्या डिव्हाइसचा वापर, ज्याला आपण नेमोनिक डिव्हाइसेस टू क्रिएट मेंटल कनेक्शन्स असं म्हणतोय की एका वेळी अनेक क्रिया करणं, अनेक क्रिया समजून घेणं आणि त्या समजून घेत आपली समज वाढवणं, अशा प्रकारे काही रचना करता येते का स्वाध्यायामध्ये. चॅलेंजिंग, आव्हानात्मक असं काही असेल का त्या स्वाध्यायामध्ये. फक्त एखादी चाचणी सोडवत आहोत आपण
असं त्या स्वाध्यायाचं स्वरूप नसावं याचाही विचार करावा लागतो. स्वाध्याय तयार केला करत असताना विषयाचं नाव, स्वाध्यायाचा क्रमांक ही माहिती त्याच्यावर लिहिली जाणं अपेक्षित आहे. मूल ज्यावेळी स्वाध्याय सोडवत असतं, कुठे अडचण येईल त्यावेळी त्याचे मित्र पालक त्याला मदत करू शकतील आणि ते समजून घेऊ शकतील. स्वाध्याय मदत करण्यासाठी आधी पालकांना स्वाध्यायाचं स्वरूप किंवा प्रश्न वाचत असताना ते सहज समजतील अशा पद्धतीने, म्हणजे पालकालाही स्वाध्यायाचं स्वरूप समजलं पाहिजे, रचना समजली पाहिजे, मुलालाही समजली पाहिजे आणि स्वाध्याय सोडवणाऱ्या मुलाला त्याचे मित्र किंवा इतर सहकारी मदत करत असतील त्यांनाही समजली पाहिजे. अशा पद्धतीने स्वाध्याय आहे का हेही आपल्याला बघावं लागतं. बरेचदा असं होतं की आपल्या वर्गाचा स्तर आपल्याला माहित असतो, म्हणजे प्रत्येक शिक्षकाला स्वतःच्या वर्गाचा एक विशिष्ट स्तर आहे हे माहित असतं आणि मग तो स्तर डोळ्यापुढे ठेवून माझी मुलं माझ्या वर्गात किमान आहेत त्यापैकी किती मुलं क्षमतांवर अजून आहेत, किती मुलं त्याच्या पुढे पाठ्यपुस्तक किंवा इतर लिखित मजकूर समजून घेऊन स्वतः त्याच्यावर काम करू शकतात, किती काम करू शकतात. हे जे काही स्तर आहेत मुलांचे ते त्या शिक्षकालाच माहित असतात, आपल्या वर्गाशी संबंधित जो शिक्षक असतो त्याला. आणि त्यामुळं आपल्या वर्गाचा स्तर कसा आहे, आपल्या वर्गाच्या समोरची किंवा विद्यार्थ्यांसमोर कोणत्या पद्धतीने स्वाध्याय गेले पाहिजे हे शिक्षकच स्वतः ठरवू शकतो. आणि म्हणून शिक्षकांनी जर आपल्या वर्गासाठी स्वतःचे रेडीमेड स्वाध्याय न वापरता स्वतःचे स्वाध्याय निर्माण केले तर ते मुलाच्या शिकण्यामध्ये जास्त फायदेशीर ठरतात. काही ठिकाणी आदर्श नमुना किंवा एखादं उदाहरण स्वाध्यायामध्ये देणं आणि अशा प्रकारे प्रश्न सोडवला जावा अशी अपेक्षा आहे, हे स्वाध्यायातून व्यक्त करता येतं की जेणेकरून मुलाला त्याच्यातून दिशा मिळते. तर या बाबी सुद्धा महत्वाच्या आहेत स्वाध्याय तयार करताना. काही उदाहरणं बघूया आपण. आपण मगाशीच उल्लेख केलेला आहे की चित्ररूप मुलांच्या समोर मांडले, जी लहान वर्गातली मुलं आहेत, प्राथमिक स्तरावरची पहिली दुसरीच्या वर्गातली मुलं, तर दृश्य प्रतिमांच्या द्वारे मुलं अधिकाधिक माहिती समजून घेऊ शकतात. तर आपण म्हणतोय की स्वाध्यायातून मुलाचं शिकणं झालं पाहिजे, कारण प्रत्यक्ष मुलाला अध्ययन अनुभव देण्याची आता सध्याची परिस्थिती नाहीये समोरासमोर, आणि त्यामुळे स्वाध्यायच मुलाच्या समोर असा गेला की त्या स्वाध्यायातून मुलाचं शिकणं होईल असा विचार करता येतो आपल्याला स्वाध्यायामध्ये. त्याचं एक आदर्श उदाहरण आपल्या समोर दिसतंय. झाड आहे, झाडावर काही पक्षी आहेत आणि त्या झाडावर अजून काही पक्षी येऊन बसतायत. तर इथे आपण म्हणू शकतो की मिळवणं, एकत्र करणं हे याच्यातून मूल शिकू शकतंय. आणि दुसऱ्या आपण झाडावर बघतोय की ते सगळे मिळून किती पक्षी आहेत हे मोजल्यानंतर आधीचे पक्षी, नंतर आलेले पक्षी आणि मिळून एकूण झाडावर किती पक्षी आहेत याच्यातून मुलांचा एक संबोध पूर्ण होतोय किंवा एक गोष्ट मूल शिकतंय. मिळवणं, एकत्र करणं हे स्वाध्यायाच्या माध्यमातून घडू शकतं. म्हणजे हा स्वाध्याय आपल्याला पूरक कशासाठी ठरतोय, मुलाला शिकवण्यासाठी किंवा अध्ययन अनुभव देण्यासाठी. तर असं काही आपल्याला करता येतं का हेही बघावं लागेल. पुढची स्लाईड. इथे आपण बघू शकतो की काही पक्षी आहेत, त्यातले निघून गेले, किती राहिले. तर या गोष्टी सुद्धा याच्यातूनही मुलाचं, म्हणजे आपण आधीचं उदाहरण पाहिलं की मिळवणं, कमी करणं हे अध्ययन अनुभव मुलाला आपण स्वाध्यायाच्या माध्यमातून मुलाला देऊ शकतो. भाषेच्या स्वाध्यायाचा हा एक नमुना आहे. चित्र निरीक्षण मुलाने करावं आणि मग हे चित्र निरीक्षण केल्यानंतर आपण काही प्रश्न मुलांना नेहमीच्या शिक्षण प्रक्रियेत सुद्धा मुलं समोर असताना
चित्रवर्णन मुलाचं ज्यावेळी आपण घेतो त्यावेळी चित्रावर आधारित काही प्रश्न विचारतो. चित्रात तुला कोण कोण दिसतंय, कोणकोणत्या वस्तू आहेत. तर याच्यातूनही स्वाध्यायातूनही मुलाचं शिकणं घडावं अशी जर आपली अपेक्षा आहे किंवा हे आपलं उद्दिष्ट आहे, तर प्रश्न निर्मिती कशी असावी याच्यावरही आपण फोकस केला पाहिजे. आपण समोर बोलतोय की घटक कोणता आहे, विषय कोणता आहे, कोणत्या अध्ययन निष्पत्तीला अनुसरून ह्या चित्रवर्णनावर आधारित आपण प्रश्न निर्माण केलेत किंवा प्रश्न त्याच्यावर विचारलेत हेही आपल्याला समोर दिसतंय. पालकांसाठी काही सूचना दिलेल्या आहेत की जिथे शिक्षक म्हणून पर्याय नाही आता मुलांच्या समोर, तिथे पालकांची काय भूमिका असावी, पालकांनी कशा पद्धतीने मुलाला सहकार्य करावं काही अडचण आली तर. आणि मग प्रश्नांकडे जात असताना प्रश्न कसे असावेत, ज्ञान, आकलन, उपयोजन, संश्लेषण, विश्लेषण, मूल्यमापन या ज्या बोधात्मक क्षमता मुलांच्या वाढवणारे असे प्रश्न असावेत. आणि ते प्रश्न आपल्याला दिसत आहेत स्क्रीनवर. आधी आपला एक ज्ञानात्मक प्रश्न दिसतोय की चित्रात कोण कोण दिसत आहे. ज्ञानात्मक म्हणा आकलनात्मक दोन्ही कॅटेगरीमध्ये हा प्रश्न येतो. चित्रातील मुलं काय काय करत आहेत, मुलं मुली, हा सुद्धा आकलनावर आधारित प्रश्न आहे. चित्रातील मुलगी काय बोलत असावी असे तुला वाटते किंवा वाटते, हा मुक्तोत्तरी प्रश्न आहे. कारण ज्यावेळी या प्रश्नाच्या संबंधाने मूल विचार करेल त्यावेळी प्रत्येक मुलाचं उत्तर वेगळं असण्याची शक्यता आहे. आणि म्हणून हा मुक्तोत्तरी प्रश्न, असे मुक्तोत्तरी प्रश्न मुलांच्या अभिव्यक्ती कौशल्यात वाढ करतात. त्याच्यानंतर पुन्हा एक वस्तुनिष्ठ प्रश्न म्हणून आपण ज्याला ज्ञानात्मक प्रश्न आलेला आहे, फुगे कोणकोणत्या रंगाचे आहेत. आकलनात्मक प्रश्नही आपण त्याला म्हणू शकतो. आणि नातेसंबंधांवर आधारित असा एक प्रश्न आहे, दोन मुली एकमेकींच्या कोण असाव्यात. कारण त्या चित्राचं निरीक्षण केल्यानंतर जी मोठी मुलगी आहे त्या मुलीने छोट्या मुलीचा हात पकडलेला आहे. इतकी काळजी घेणारी मैत्रीण असेल, बहीण असेल, कोण असेल, मुलाच्या मनात या संबंधाने काय विचार निर्माण होत आहेत हे सुद्धा या निमित्ताने आपल्याला जाणून घेता येतं. स्वाध्याय फक्त चाचणीच्या स्वरूपात नसल्यामुळे या स्वाध्यायाला मूल स्वतः शिकण्याचं एक रूप निर्माण झालेलं आहे हे आपल्याला लक्षात आलं असेल प्रश्न पाहिल्यानंतर. पुढे जाऊ. हा एक स्वाध्याय आपल्या समोर आहे. आपण स्वाध्याय कसा असावा, त्याची रचना करताना कोणत्या बाबी लक्षात घ्यावे हा विचार करत असताना क्रमन्वित प्रकारे तो असावा, क्रमबद्ध असावा असं म्हटले. तर याच्यामध्ये ती क्रमबद्धता आपल्याला कुठेतरी या स्वाध्यायामध्ये दिसते बघा. दुसरीसाठी असणारा गणिताचा स्वाध्याय, संख्या ज्ञान मुलाला असेल तर 2 अंकी संख्या वर आधारित क्रिया असतील तर त्या पैशांच्या स्वरूपात दिलेल्या आहेत. मुलांनी एकक दशकांची ओळख मुलाला आहे का हे पडताळून पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर संख्या वाचन आणि त्या संख्या एकक आणि दशक या स्वरूपात मांडणं, 2 अंकी संख्या हा पुढचा भाग आहे. त्याच्यानंतर स्थानिक किंमत ओळखणं, अशा स्वरूपाचे काही उदाहरणं दिलेली आहेत. आणि मग संख्यांचा 2 अंकांचा वापर करून संख्या तयार करणं, तिची स्थानिक किंमत लिहिणं. म्हणजे एक गोष्ट मुलाला समजली असेल, येत असेल तर त्याच्यावर आधारित पुढची कृती, वाढत जाणारी चढत्या क्रमाने अशा कृतींचा समन्वय या स्वाध्यायामध्ये साधलेला आहे. पुढे बघायचं. चौथीसाठी असणारा हा स्वाध्याय आणि हे स्वरूप आपल्या सर्वांना माहित आहे. PSM चाचण्या संकलित साठी ज्या शासन स्तरावरून राज्य स्तरावरून आपल्यापर्यंत येत होत्या त्याच्यामध्ये अशा स्वरूपाचे प्रश्न होते ज्याच्यामध्ये उतारा दिला जायचा. तो मुलांनी समजपूर्वक वाचावा आणि त्याच्यावर आधारित समजपूर्वक उताराचं वाचन करून त्याच्यावर आधारित दिलेल्या प्रश्नांची उत्तरं PSM चाचण्यांमधून मुलांचं वाचन समजपूर्वक आहे का हे तपासलं जात होतं.
आणि या स्वाध्यायामध्ये आपल्याला दिसत असेल की मुलांना, आपण म्हणतो की मुलांच्या मेंदूला ज्यावेळी आव्हान मिळेल त्यावेळी मूल शिकण्याच्या प्रक्रियेत जास्त गुंतत. तर असे प्रश्न सुद्धा जरा डोके चालव किंवा त्याच्यावर आधारित काही उपक्रम कृतीही दिलेले आहेत की जेणेकरून स्वाध्याय सोडवला की काम संपलं असं मुलाला वाटू नये. तर त्या स्वाध्यायाच्या निमित्ताने आव्हान मुलाच्या समोर उभं राहावं, ते आव्हान त्याने पेललं किंवा त्या आव्हानावर मूल काम करायला लागलं की पुन्हा शिकण्याच्या प्रक्रियेत ते टिकावं म्हणून उपक्रम आणि कृती त्याला देणं आणि त्याच्या आधारे शिकण्याच्या प्रक्रियेत त्याला टिकवून ठेवणं किंवा शिकत ठेवणं, या गोष्टी सुद्धा स्वाध्यायामधून आपण साध्य करू शकतो. पुढे आता हे सर्व आपण केलं. स्वाध्याय निर्मितीसाठी कोणकोणती काळजी घ्यावी, कोणकोणत्या बाबी खूप महत्वाच्या आहेत आणि स्वाध्यायातून मुलाचं शिकणं झालं पाहिजे, हा संपूर्णतः विचार आतापर्यंत आपण केला. हे मुलांसाठी जे स्वाध्याय आपण तयार केलेत, ते स्वाध्याय तयार केल्यानंतर मुलांनी ते सोडवले तरच त्याचा फायदा होणार आहे. आणि म्हणून यासाठी काय करावं लागेल तर पाठपुरावा करावा लागेल, प्रेरणा द्यावी लागेल मुलाला. अंतर प्रेरणा आणि बाह्य प्रेरणा या दोन प्रेरणा असतात, आपण हे जाणून आहोत. ज्यावेळी मनोरंजन मुलाला समजेल, मुलाच्या समजेवर आधारित असा स्वाध्याय असेल तर मूल ते स्वयंप्रेरणेने सोडवेल. आणि स्वयंप्रेरणेने सोडवत असताना शिक्षकाचं जर सतत त्याला विचारणा होत गेली, झालंय का तुझं, कुठपर्यंत तुझं काम झालंय, काही अडचणी येत आहेत का, तुला काही मदतीची गरज आहे का, ज्यावेळी असं मुलाला विचारलं जाईल त्यावेळी माझ्या कामाकडे अंतर्गत उमाळ्यातून किंवा मला मदत करण्याच्या अपेक्षेने शिक्षक विचारणा करतायत हे ज्यावेळी मुलाला कळेल त्यावेळी त्याला बाह्य प्रेरणा मिळेल आणि या दोन्ही प्रेरणांचा प्रभाव मुलावर पडला तर मुलाचं शिकणं जास्त सकस होईल, लांब असतानाही शिक्षकापासून दूर. आणि योग्य क्रमाने मूल स्वाध्याय सोडवते का, समोर पहिला स्वाध्याय गेला, काही कारणाने तो मुलाला सोडवता आला नाही, दुसरा स्वाध्याय गेला, तर तो दुसरा स्वाध्याय सोडवण्यापूर्वी पहिला स्वाध्याय त्याने पूर्ण करावा. यासाठी आधी पाठपुरावा करणं गरजेचं आहे, कारण आपण क्रमबद्धता देतोय. संख्याज्ञानावर आधारित आधीचा स्वाध्याय जर मुलाला दिला असेल तर साहजिकच पुढचा स्वाध्याय संख्यावरील क्रियावरचा असेल तर तो संख्याज्ञानावरचा स्वाध्याय मुलाने सोडवणं आणि त्याच्यातून मुलाला संख्याज्ञान झाले का हे आपल्याला पाहता येणं, हे आधी घडलं तरच मग संख्यांवरील क्रियावर जाणं योग्य आहे. म्हणून दुसरा स्वाध्याय मुलाने आधी पूर्ण करण्याच्या आधी पहिला स्वाध्याय पूर्ण करण्यासाठी त्याचा पाठपुरावा करणं गरजेचं आहे. स्वाध्याय संच विकसन केल्यानंतर त्याचा वापर कसा करावा या संबंधाने अधूनमधून मुलाला सूचना द्याव्या लागतात का, त्याही दिल्या गेल्या पाहिजेत. गरज आहे का की प्रत्येक मुलाला वेगळा स्वाध्याय देण्याचा, याचाही विचार करायला हवा. आपण म्हणतो 3 स्तराची मुलं आपल्या वर्गात असतात, मूलभूत क्षमतांवर, मध्यम स्वरूपात काही गोष्टी समजून घेऊन त्याच्यावर स्वतःहून काम करणारी आणि ती समज, स्वतःची समज इतकी वाढलेली आणि त्याच्याही पुढचा विचार करणारी अशी मुलं असतात. मग मुलाला शिकत ठेवण्यासाठी इथे आपण समतेचा वापर करू शकतो. समता म्हणजे प्रत्येकाला त्याच्या गरजेनुसार देणं. मग ज्यावेळी अशी वेळ येते त्यावेळी अशी काही स्वाध्याय आपल्याला निर्माण करावे लागतात का मुलांसाठी, मूलभूत क्षमतांवर असणाऱ्या मुलांसाठी त्या पद्धतीचे पाठ्यपुस्तकं वाचून घेऊन किंवा आशय वाचून घेऊन मूल स्वतः त्याच्यावर काम करू शकतं अशांसाठी, किंवा स्पर्धा परीक्षेची तयारी, आपण म्हणतो स्कॉलरशिप परीक्षांची तयारी, अशी तयारी करणारी काही मुलं असतील तर यांच्यासाठी आपल्याला तसे निर्माण करावे लागतात का, आपल्या डोळ्यासमोर ठेवून याही गोष्टीचा आपल्याला विचार करावा लागतो. म्हणजे सर्व मुलांना एक स्वाध्याय देणं हाही एक भाग आहे आणि माझ्या वर्गाचे जर असे स्तर तर पुढे जावं, एक एक त्यासाठी मला काही काम करता येतं का, हाही विचार स्वाध्याय निर्मिती करताना आपल्याला करावा लागतो. आणि अतिरिक्त पूरक मार्गदर्शन करण्यासाठी जी पद्धती आपण
संकलित चाचणी 1 आणि संकलित चाचणी 2 या ज्या आपल्या चाचणी घेऊन किंवा मूल्यमापनाचा हा जो भाग आहे, त्यावेळी मूल्यमापन केल्यानंतर ज्यावेळी मुलाच्या शिकण्यामधल्या अडचणी आपल्याला कळतात त्यावेळी आपण अतिरिक्त पूरक मार्गदर्शन करत असतो. तर असा काही पर्याय स्वाध्यायांच्या माध्यमातून आपल्याला निवडता येतो का? स्वाध्याय मुलाचं असल्यानंतर कुठे अडचण मुलाला जाणवते, त्या अडचणीवर मदत करण्यासाठी म्हणून पूरक स्वाध्याय निर्माण करून मुलापर्यंत तो पोहोचवून त्या अडचणीतून त्याला बाहेर पडण्यासाठी मदत करता येते का? असं अतिरिक्त पूरक मार्गदर्शन पण पर स्वाध्याय पण निर्माण करता येतो का आपल्याला, याचाही विचार आपल्याला करावा लागतो. या सत्रामध्ये आपण पाहिलेलं आहे ऑफलाईन पर्याय आपण का स्वीकारला. ऑफलाईन पर्याय स्वीकारलेला असताना आपल्या समोर मुलं नाहीयेत, पण स्वाध्यायातून पण मूल शिकतं झालं पाहिजे, सतत शिकण्याच्या प्रक्रियेत टिकतं झालं पाहिजे. आणि या मुलाचं टिकणं जर शिक्षण प्रक्रियेत वाढलं तर ज्यावेळी आता शाळा सुरू होतील, कोविडची परिस्थिती पुढील काळात निवळेल आणि मुलं आपल्या समोर येतील, त्यावेळी आपल्याला मुलांशी सुसंवाद साधताना किंवा मुलाबरोबर काम करताना आपण योग्य टप्प्यापासूनच लगेच सुरुवात करू. खूप राहिलेला हा 7-8 महिन्याचा मागे राहिलेला बॅकलॉग भरून काढण्याच्या चिंतेत न राहता जर अशा आपण स्वाध्याय मुलांपर्यंत या काळात पोहोचवत राहिलो तर मूल शिकण्याच्या प्रक्रियेत टिकून राहील. आणि ज्यावेळी परिस्थिती निवळेल आणि आपण मुलांच्या समोर असू त्यावेळी आपली रेग्युलर प्रोसेस जी आहे त्या प्रोसेसमध्ये आपल्याला जास्त अडचणी येणार नाहीत आणि सहज सुलभपणे आपण त्या प्रक्रियेला पुन्हा शिक्षण प्रक्रियेला मुलांच्या सोबत सरावलेलो असो किंवा सरावलेलो राहू. तर यासाठी स्वाध्याय हा पर्याय आपण निवडावा आणि मुलांपर्यंत पोहोचावं आणि आपण पोहोचाल अशी खात्री आहे. धन्यवाद.